कोरून रस्ता केलेला आहे. हॅलो मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? आणि तुम्हाला सुप्रभात. आणि आम्ही निघालो आहेत. आज एक टूर आहे आमचा, कपिलधार मन्मथ स्वामी. तुम्ही हे ठिकाण पाहिले का? बालाघाट मध्ये डोंगरामध्ये एक ठिकाण आहे, तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुमचाच होस्ट महेश स्वामी. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. अशा रीतीने पुढचा प्रवास सुरू केलेला आहे. कपिलधार श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांची संजीवन समाधी असलेले हे ठिकाण धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडपासून अवघ्या 18 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण. कपिलधार या ठिकाणी जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक म्हणजे मांजरसुंबा या गावातून जातो, दुसरा म्हणजे बीडपासून मांजरसुंबा जाताना अगोदर तुम्हाला घाट सुरू होण्याच्या आधी डाव्या बाजूला कमान दिसेल. त्या कमानीमधून आत 4 ते 5 किलोमीटर अंतरावर कपिलधार आहे. त्या रस्त्यावर तुम्हाला कपिलवाडी हे गाव पण लागेल. हे दोन्ही रस्ते धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आहेत आणि दोन्ही रस्ते घाट वळणाचे आहेत. आपण आलेलो आहोत कपिलधार. पाहू शकता माझ्या मागे मंदिर आहे. आणि ती मन्मथ स्वामी महाराजांची इथं संजीवन समाधी घेतलेली. मन्मथ स्वामी महाराजांनी संत होते आणि वीरशैव लिंगायत समाजाचे संत. अरे ही बाजूने डोंगर आहे आणि आतमध्ये एक पूर्ण खाली मंदिर आहे. रस्ता पाहू शकता कसा आहे, घाट वळणाचा रस्ता आहे. असा रस्ता आहे आणि टोटल उतार आहे, कारण की पूर्ण डोंगरातून खाली एक डोंगराला कोरून रस्ता केलेला आहे. आणि आपण आता खाली जात आहोत. कपिलधार हे बीड जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळापैकी एक बालाघाट या डोंगर रांगेत असलेले आणि डोंगराच्या कुशीतले निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी हे मराठवाड्यातील एक वीरशैव लिंगायत धर्माचे संत व कवी होते. फायनली मित्रांनो आपण आलेलो आहोत आणि इथं गाडी आपली पार्किंग केलेली आहे, कारण की इथं सगळी पार्किंगच आहे. संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी यांचा जन्म तिथीप्रमाणे माघ शुद्ध पंचमी शके 1482 आणि इसवी सनाप्रमाणे म्हणजेच कॅलेंडर प्रमाणे 11 फेब्रुवारी 1560 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शिवलिंग स्वामी आणि आईचे नाव पार्वतीबाई स्वामी. मूळ गाव कळंब, जिल्हा उस्मानाबाद म्हणजेच आत्ताचे नाव धाराशिव. आणि त्यांचे जन्मगाव नेकनूर, जिल्हा बीड. बालपण व शिक्षण कळंब येथे झाले. गंध लावलाय तर महाराजांना आपण दक्षिणा देऊ. इथलेच आहेत का? आजी पडल्या. आजी पायऱ्यावरून येताना थोडं निसटल्या आणि पडल्या. लागलं कुठं? पंढरपूर येथे वास्तव्य करून राहिलेल्या संतांनी सर्व संतांचा राजा अर्थात संत शिरोमणी ही उपाधी बहाल केली आणि त्यांना संत शिरोमणी मन्मथ स्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. आपण चाललो आता. इथं एवढा मोठा धबधबा आहे. तिथे त्या ठिकाणी तिथं लोक आंघोळ पण करतात. खूप छान निसर्ग सौंदर्य आहे. तर तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो.
श्री मन्मथ स्वामी यांना तरुण वयात शाहिरी व कलगीतुऱ्याचा छंद होता. मराठी साहित्यातील पहिली लावणी लिहिल्याचा मान मन्मथ स्वामींना आहे. उत्तर आयुष्यात प्रभावी व प्रदीर्घ पारमार्थिक लेखन धर्मप्रचार त्यांनी केला. परंपरागत कुलगुरू नागेश परंपरेच्या वीरगोत्रीय मानूर मठाचे शिवाचार्य तत्कालीन पटाधिकारी बसवराज स्वामी यांचा अनुग्रह व त्यांच्याच प्रेरणेने शाहिरीतून अध्यात्माकडे वळाले. मन्मथ स्वामींचे आध्यात्मिक शिक्षण शके 1504 म्हणजेच इसवी सन 1582 मध्ये मानूर मठात आगमन व आगमिक सिद्धांत व वेदांताचा अभ्यास त्यांनी केला. जुने देवांचे काही पिंड मूर्ती वगैरे आहेत. मन्मथ स्वामींचे वडील शिवैक्य झाल्यावर कळंबला आगमन झाले. त्यांचे पंढरपूर शिंगणापूर तीर्थयात्रा व धर्मप्रचार प्रसार, ज्येष्ठ वीरशैव संत शांतलिंगांची भेट, कळंबजवळ शिवकडा हाडोगरी येथील गुंफेत एकांत साधना, नंतर कपिलधार येथे साधना त्यांनी केली. मन्मथ स्वामींनी परमरहस्य, अनुभवानंद, स्वयंप्रकाश, गुरुगीता, ज्ञानबोध, शिवगीता, शिवस्तोत्र, गुरुगाणी, गुरुचरित्र, आनंदलहरी, विज्ञानबोध, गुरुप्रसाद, पंचपदी, मन्मथबोधामृत, अभंग, बारोडे, आरती इत्यादी साहित्य निर्मिती त्यांनी केली. श्री मन्मथ स्वामींनी बीड जवळील मांजरसुंबा या डोंगरात शिवकडा या धबधब्याजवळ घनदाट अरण्यात मन्मथ स्वामींचे वास्तव्य होते. हे ठिकाण कपिलधार क्षेत्र म्हणून ओळखले जाते. मन्मथ स्वामींनी तपश्चर्या, योग साधना व आपली सर्व ग्रंथ रचना कपिलधार येथेच केली. व्ह्यू कॅप्चर केल्याच्या नंतर आम्ही इथं सभा मंडपाच्या खाली बसलो. आम्हाला प्रसाद घ्यायचा आहे, प्रसाद देणार आहे. मन्मथ स्वामींनी फाल्गुन शुद्ध चतुर्थी शके 1535 परंपरेने मानलेले इसवी सन 18 ऑगस्ट 1613 मध्ये वयाच्या 53व्या वर्षी कपिलधार येथे त्यांनी जिवंत समाधी घेतली. तिथे त्यांचे समाधी मंदिर असून आज समाधीवर मोठे शिवलिंग आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. पाहू शकता भाविक भक्त येतात. इथं काही स्त्रियांनी फुगडी खेळली. नवरदेव नवरी पण येतात. नवरदेव नवरी लग्न झाल्यास ते इथं येऊन दर्शन करतात. श्रावणातही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी कपिलधार येथे येतात. मराठवाड्यातील वीरशैव समाजाचे
हे एक महत्त्वाचे व मोठे तीर्थक्षेत्र आहे. श्री मन्मथ स्वामी यांच्यामुळे वीरशैव समाजाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व इतर राज्यातून भाविक श्री मन्मथ स्वामी यांच्या समाधी दर्शनासाठी येतात. पाणी वाढलंय या धबधब्याचं. जवळपास 1 तासानंतर एवढं पाणी वाढलंय. बहुतेक वरी पाऊस चालू असेल. आपण आलो होतो तेव्हा एवढा फोर्स नव्हता. आता खूप वाढलाय. वीरशैवाचे भाष्यकार परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या गादीचे दर्शन आम्ही घेतले. आम्ही घेतलंय माळ, की कासव घेतलंय आणि भस्म वगैरे घेतलंय. हे घेतले हत्ती, पाहू शकता. हे पितळाचे, प्युअर पितळाचे हत्ती घेतले. 2 घेतलेले. तुमच्या बायांची शॉपिंग कधीच संपत नाही. ये बड़ी अच्छी बात कही आप. कुठे घेऊन जा. आरती संग्रह हे घेतलाय. आरतींगाचा दोरा घेतलाय. वेदांत याने हे घेतलंय. बाण आणि तलवार आहे. आमचे कॅमेरामॅन एकदाही कॅमेरा धरला नाही. नुसतंच कॅमेरा पळत पुढून माग. मित्रांनो, अशा देवस्थानाच्या ठिकाणी काय कॅरी बॅग वगैरे काही पण टाकतात. एवढं पाणी इथं झरणे, निसर्ग सौंदर्य आपल्याला दिलेलं आहे, पण त्याच्यामध्ये प्लॅस्टिक टाकून सगळी घाण करतात. आणि फायनली आम्ही गाडीकडे आलो होतो आणि आता आमची चालू आहे जेवणाची तयारी. भूक लागली सगळ्यांना. कुठेतरी मस्त झाडाखाली आम्ही जेवण करणार होतो. आम्ही बसलो आहोत आता जेवण्यासाठी. काय काय पदार्थ दिलेत, काय काय आणलेत, एवढ्या सायास केला आहे आणि जेवायला आहे मित्रांनो. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. मित्रांनो, आता जेवण हे करून आम्ही फायनली निघालेलो आहोत. सगळे गाडीमध्ये बसलेत, माझीच वाट बघत आहेत, कारण की गाडी मीच चालवणार आहे. आणि आम्ही आता निघालो. घाट सेक्शन आहे, बघूया. थोडस व्यवस्थित. कपिलधार या ठिकाणाला निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटन क्षेत्राचा व मन्मथ स्वामी या भूमीत अवतरल्याने तीर्थक्षेत्राचा असा दर्जा मिळाला आहे. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. असताना इथं एक वाटामध्ये आम्हाला बिंदुसरा धरणाचा व्ह्यू सापडलेला आहे. बघू शकता काय कसा किती छान व्ह्यू आहे. तसंच आम्ही कपिल धरून आता थोड्या वेळा खाली पोहोचलो आहोत. ते माझ्या मावस भावाचे मुलं आहेत. आणि तुझं नाव काय? नागेशचा मुलगा आहे प्रियांश. आणि तुझं नाव? प्रियेश आणि प्रियांश दोघे म्हणले मला व्लॉगिंग कसं करतात दाखवा. आणि आम्ही आता कपिल धरून आलोत आणि आता नाईट झालेली आहे. आणि आजचा ब्लॉग इथेच स्टॉप करतो. नंतर भेटूया नवीन ठिकाणी नवीन वेळेस. चलो, गुड नाईट, बाय.